सगळ्याला घाई, प्रत्येकांना घाई आहे. खूप टाइम नंतर इथून येतोय. त्या प्रकारे आपल्या चॅनलवर आणखी एक सबस्क्रायबर ऍड झालेला आहे. तर मला नाही वाटत आपण या टायमिंग पर्यंत पोहोचलो असतो इथे. तो पुढे 122 होतो नंतर. चला, तर आज आपली कोकण राईड गणपतीपुळे राईडची सुरुवात आहे. तर राईडची सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री कालभैरवाय नमः, सोमदाईच्या नावानं सांग मला. तर आपण आपल्या ट्रिप आहेत तर त्या 0 केलेल्या आहेत, ट्रिप ए आणि बी. आणि संध्याकाळचा टायमिंग आहे त्यामुळे थोडं ट्रॅफिक भेटायचे चान्सेस आहेत आपल्याला. आपण ट्रॅफिकच्या ह्याच्यातूनच जाणार आहे. तर ठीक आहे, आता काय लेट निघायचंच होतं. आणि तसंही आपला आजचा मुक्काम जो असणार आहे तो डायरेक्ट गणपतीपुळे नाही आहे. आपण पहिलाच महाडला जाणार आहे, महाडला स्टे करणार आणि मग तिथून उद्या सकाळी आपण गणपतीपुळेसाठी जाणार आहे. तर आपण पोहोचलो आता कळंबोली सर्कलला. खूप टाइम नंतर इथून येतोय. आता कसं आहे ना, इथून आलो आपण आणि तेच जर आपण फार्म बीच यायचं ट्राय केलं असतं ना तर मला नाही वाटत आपण या टायमिंग पर्यंत पोहोचलो असतो इथे. तर फायनली आपण आता पनवेलमध्ये आहे. नशीब सिग्नल सुटला आहे. तर अशा प्रकारे त्रिमूर्तीला नाश्ता झालेला आहे आपला. इंटरकॉम कनेक्ट केले आहेत बायकोच आणि माझा. आणि ब्लॉग चालू आहे आता. वाजले 7:30, निघेपर्यंत बराच लेट झाला. वाय तर वरती घे, असं नको घेऊ. आपल्या किती वाजणार आहेत पोहोचायला ना काय माहिती. लेट होणार आहे एवढं कन्फर्म आहे. तुझे ब्लॉग बोलतो ना ते खूप मोठ्याने आवाज येतो मला इथे. हा मग येणारच, कारण तो माईक कनेक्ट झालाय ना त्याला. आता बोल. हा, चला आता बॅक टू मुंबई गोवा. हा बाबा ये, तू तू येशील मग आम्ही जाऊ. नंतर वायझर बंद करावं लागेल. आपण आणखी एक लाईट लावलेली ती पण चालू करूया. आणि अशा प्रकारे थंडी वाजायला लागलेली आहे. तर आपण आता इंदापूर सोडलंय. ऑलमोस्ट 9:30 होऊन गेलेले आहेत आपल्याला. आणि बघू आता आपलं टार्गेट, आता मला असं वाटतं 10:30-11 पर्यंत महाडला पोचायचं आहे. महाडला पोहोचून मग महाडपासून पण पुढे आपल्याला आतमध्ये जायचं आहे पाटलांना. आता ही येल्लो लाईट आपण चालू केली जी आता रिसेंटली लावली आहे. ती अशी दिसते एखादी. हा उजटीचा असाच सगळ्याला घाई, प्रत्येकांना घाई आहे. अशा प्रकारे आपल्या चॅनलवर आणखी एक सबस्क्रायबर ऍड झालेला आहे. आणि थोड्या वेळ 5-10 मिनिटांनी गप्पा मारल्या, बोलून खूप बरं वाटलं की. आणि खरंच जेव्हा ट्रॅव्हल करतो ना आणि तेव्हा असं पण भेटतं छान गप्पा मारतात. आणि कुठेतरी आपलं पुढच्या प्रवासाला त्यांच्याकडून एक प्रोत्साहनच असतं. आणि आलो आपण आता माणगावच्या इथे. ऑलमोस्ट माणगाव आता एंटर करतो. हा एक लास्ट स्टॉप आणि आपण डायरेक्ट घुसलो माणगाव. हा तर मी होतो. तर खूप भारी वाटतं की असं जेव्हा लोक भेटतात. आणि प्रत्येक राईडचा माझा एक असा एक आठवण असते की कोणी एखादा अनोळखी येतो, भले मग तो बाईकवर असेल किंवा कसं असेल, आणि आपली बाईक आणि माझा रायडिंग अटायर म्हणून त्यांना म्हणजे अप्रूप वाटतं. हेच जर आपण जेव्हा मुंबईत फिरवतो तेव्हा एवढं नाही वाटणार, कारण जेव्हा आपण मुंबई सोडून बाहेर कुठेतरी राईडला जातो ना, आणि त्यावेळी जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो ना आपण खूप वेगळा असतो. आणि अशा प्रकारे आपण माणगावला एंटर केलेलो.
ऑलमोस्ट 9:45 झालेले आहेत, 44 झालेले आहेत इथे. त्यामुळे ठीक आहे, टाइम नुसार आता येतो 1 तास पुढे, म्हणजे 10:45 पर्यंत आपण महाड सुरू. हा असेल ना. अब सब लोग क्या कर रहे थे चल. ते होती ती वाईट होती. हा? ते होती ती वाईट होती. हा. बस इथे कुठेतरी वॉशरूम वगैरे तर आहे ना. ठीक है पावभाजी भी है पावभाजी भी है और क्या है भाग भी मिसले सगळं मिसले हाँ दे दो घे चाय घे. तर वाजलेत 10 आणि आपण आता माणगावला आहे, चहासाठी थांबलोय. आणि इथे आमच्या मॅडम बाजूला मोबाईल मध्ये घुसल्यात. कसं होती थंडी? तर झालंय कसं माहितीये का, श्रेयाने ना आतमध्ये टी शर्ट आणि बेस लेअर आहे आणि आम्ही फक्त लेअर घातला आणि डायरेक्ट जॅकेट, त्यामुळे मजबूत थंडी आहे. स्मार्टगिरी करायची सवय आहे. आहे ठीक आहे. फर्स्ट टाइम ऐकतोय मी बायकोचा. मी युजली टी शर्ट घालतो आतमध्ये, पण आज नाही घातलं. मला वाटलं थंडी नसेल एवढी. तुला बाई तुला चहा नको हवी होती ना बायको? मी इथे चहासाठी थांबलो म्हणून मला ओरडली, बोलते तुला का चहाची तलप आली, आणि आता स्वतः चहा पिते. वा ओके. ओके. तर चहा संपवतो ऑलमोस्ट. आता इथे माणगाव मध्ये 17 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर ना? गुळाची चहा आहे का? चहा टेस्ट करूया, मग बघू. चला. बोलतो नंतर. बस. तिकडून नको, तिकडून बस, तिकडून बस. साधारणपणे इथे ना 25 रुपये चहा आहे, आणि चहा पण एवढा फालतू आणि थर्ड क्लास होता ना, काय विचारू नका. हा, गरज आहे का काय? आणि हे माणगाव स्टेशन म्हणजे चहा एवढा ना थर्ड क्लास होता ना की कोणी चहा पिणार नाही, आणि 25 रुपयाला चहा होती, आणि वॉशरूम तेवढं फालतो ना ते विचारू नका. मग कशाला आता तुम्ही हॉटेल, जर तुम्हाला मेंटेन ठेवता येत नाही ना, तर कशाला तुम्ही हॉटेल ओपन करता? हा, आणि हॉटेल पण कोणाचं आहे? नॉन महाराष्ट्रीयन. आता मी नाव नाही घेत, म्हणजे लगेच लोक जज करतील, पण चुकीची गोष्ट ना. तुम्ही कोकणात येता, हॉटेल ओपन करताय, आणि अव्वाच्या सव्वा प्राइसने तुम्ही चहा विकताय. हा, आणि चहा विकता ठीक आहे, 25 रुपये चहा ओके आहे, पण मग त्या हिशोबाने तुम्ही टेस्ट द्या ना. चहामध्ये ना साखर दळ, दूध एकदम वाटतं जुनं होतं. जाऊ त्याला पिलू नाही, पण नेक्स्ट टाइम इथे अजिबात थांबणार नाही. आणि जर कोणी थांबायचा विचार करत असेल, माणगाव स्टेशनच्या बाजूला ऑस्करवाडी मिसळ आहे, तिकडे तर तुम्ही तिकडे अजिबात थांबू नका, कारण आताचा जो अनुभव आहे ना, सगळ्यात थर्ड क्लास अनुभव होता तर. थंडीचा अचानक वाढली आहे. जसं लास्ट क्रॉस केलं त्यानंतर ती थंडी वाढते. मला असं वाटतं इथे 15 डिग्री तरी असणार, कारण मी मांडवला जेव्हा होतो तेव्हा ऑलमोस्ट 17 डिग्री होता. त्याला आपण मॅप लावलेला आहे अशा प्रकारे, आणि मॅप पण आपल्याला गाईड करतोय. इथून आपल्याला
लेफ्ट सरळ गेलो तर डायरेक्ट गणपतीपुळे, पोलादपूर वगैरे, आणि आपल्याला इथून जायचं आहे. इथून पुढे 122 ओर 65. पाहुण्यांनी